लांडगा आला रे आला. एका गावात राहत होतं एक धनगराचं कुटुंब. धनगराच्या घरातली माणसं समद्या गावची मेंढरं राखीत. याच घरातलं एक 10-12 वर्षाचं पोरग रोज सकाळ धरला समद्या गावची मेंढर गोळा करी आणि गावाबाहेरच्या टेकडीवर चराया घेऊन जाई. या धनगर पोराचं नाव होतं किसना. किसना तसा बरा पोरगा होता. उगीच कुणाच्या आद्यात मध्यात नसायचा. त्याचं काम बी तसं चोख होतं. पण रोज रोज तेच काम करायचं. मेंढर टेकडीवरच्या कुरणात चराया घेऊन जायची. दिसभर त्यांच्या आगमाग करायचं. नाहीच तर मग एखाद्या झाडाच्या सावलीला बसून येळ घालवाया पावा वाजवीत राहायचं. उन्ह डोईवर आली की जवळची शिदोरी सोडून भाकर तुकडा खायचा, पाणी प्यायचं, जरा डुलकी काढायची आणि उन्ह उतरणीला लागली की मेंढर घेऊन माघारी परतायचं. दिसच्या दिस मेंढरा माग फिरताना किसनाला यायला लागला कटाळा. बिचाराला बोलायला खेळायला कुणी सवंगडी बी नव्हतं तिथं. दिसामागून दिस जात होते. कटाळलेला किसना स्वतःशी म्हणे, छा, हे काय बी कर नाही गड्या. या मेंढराच्या कामापायी लई कटाळा यायला लागला की जणू. आता काय करू बरं म्हणजे जरा गंमत येईल. मग अचानक विचार करता करता किसनाच्या डोक्यात आली एक भन्नाट कल्पना. त्या दिवशी दुपारला जशी भाकरीची वेळ झाली तशी किसनानं टेकडीच्या टोकावर उभं राहून बोंबा सुरू केली. धावा रे धावा, लांडगा आला की र. धावा र बाबू, धावा, लांडगा आला र. माझ्या मेंढरासनी उचलून न्यायला लागला की र. अरे धावा, वाचवा र माझ्या मेंढरांना, धावा धावा धावा. किसनाचे बोंबाबोंब ऐकताच शेतात काम करणारा गावकरी भाकरीचा घास टाकून उठले आणि हातात मिळेल ते अवजार घेऊन टेकडीच्या दिशेने धावत सुटले. पण टेकडीवर चढून गावकरी बघतात तो काय मेंढर चरतायत मजेत आणि किसना तो आपल्या झाडाच्या सावलीत लोळत खुशाल हसतोय गावकऱ्यांच्या फजितीला. तेवढ्यात एक गावकरी रागवून किसनाला म्हणाला, काय रे एक पोरा, हाय कुठे तुझा तो लांडगा? आणि लांडगा आला तर तू खुशाल झाडाखाली झोपून का आमची मेंढर राखतोयस? गावकऱ्याच्या प्रश्नावर किसना खो खो हसला आणि म्हणला, कुठलं लांडगण कसलं काय मालक, मी आता जरा गंमत करीत होत. किसनाच्या या वात्रटपणानं वैतागून गावकरी त्याला शिव्या घालत गावाकडे परतले. यानंतर सुमारे 4 दिवस किसनानं आपलं लांडगा आलाचं नाटक चालूच ठेवलं. किसनाची बोंब कानावर पडताच गावकरी बिचार हातातली कामं टाकून धावत येत आणि लांडगा बिंडगा काय बी नाही असं पाहून वैतागून माघारी फिरत. पण एकदा मात्र काय झालं वळख बघू. किसना पडला होता निवांत पावा वाजवत नेहमीसारखा आणि तितक्यात एक लांडगा आला ना खरोखरच मेंढराच्या दिशेनं चाल करून. लांडग्याला समोर बघून किसनाची बसली की 5वर धारण. मग हातातला पावा टाकून किसना धावला टेकडीच्या टोकाला आणि वरडू लागला बेंबीच्या देठापासनं, कुणीतरी धावा रे धावा, धावा रे बाबू धावा, लांडगा आला की र आला, माझ्या मेंढरासनी उचलून न्यायला लागला, वाचवा की र माझ्या मेंढरासनी, कुणीतरी धावा रे धावा रे धावा रे, कुणी लांडगा आला की र. शेतात काम करणाऱ्या गावकऱ्यांनी आज बी किसनाची हाळी ऐकली आणि मरुदेत ते बेनालही हलकट आहे, कुठं त्याच्या नादी लागायचं, सोडा राव असं म्हणत ते पुन्हा आपापल्या कामाला लागलं. हिथं वरडून वरडून किसनाचा घसा पाक सुकला. पण गावातून शेतातून कुणी बी त्याच्या मदतीला आलं नाही. किसनाची बोंबाबोंब जराशना थांबताच लांडगा धीटपणे पुढे झाला आणि कळपातलं एक मेंढरू उचलून त्यानं थेट रानाच्या दिशेनं पोबारा केला. उरली सुरली मेंढर या प्रकारानं भेदरून बे बे करत टेकडीवरून खाली पळत सुटली आणि त्यांच्या मागणं भेदरलेला किसना बी. मेमटणारी मेंढरन दातखिळ बसलेला किसना जेव्हा गावात पोचलं
तेव्हा कुठं गावकऱ्यांना खरा प्रकार कळला. किसनाच्या खोटपणापायी आज त्यांनी एक मेंढरू तर गमावलंच, आणि वर आई बापाचा आणि गावकऱ्यांचा राग बी ओढवून घेतला.